आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपल्या SRTच्या प्रवासातला एक अत्यंत हाडाचा कार्यकर्ता म्हणजे आपले गुलाबराव खंडागळे हे आपल्यामधून निघून गेलेत। अतिशय दुःखद बातमी आहे ही। काल मला दुपारीच कळली आणि खूप धक्का बसला। अजूनही मला ती गोष्ट सत्य असेल असं वाटत नाही, परंतु खूप ठिकठिकाणाहून मला याचे मेसेज आलेले आहेत। आपले SRTचे शेतकरी रामचंद्र पुंड तिथे जाऊन हजर राहिलेले आहेत आपल्या वतीने। SRTचा आपला जो प्रवास आहे गेल्या 7-8 वर्षातला, त्या SRTच्या प्रवासामधला गुलाबराव हा एक जाज्वल्य हिरो होता। त्यांची उणीव आता इथून पुढे आपल्याला फार जाणवेल। SRTचा जो त्यांनी खूप मोठा प्रचार केला, त्याच्यामध्ये एक फार सुंदर असा विचार त्यांनी मांडला, मुळांचा बाजार। खरोखर किती उत्कृष्ट असा हा विचार होता की SRT मधलं जे अतिशय महत्त्वाचं तत्व होतं की मुळं, अगोदरच्या पिकाची आणि तणांची मुळं ही जागेला राहिली पाहिजेत, ती भूमातेला मिळाली पाहिजेत। तो मुळांचा बाजार या शब्दरूपातनं आम शेतकऱ्यांना समजावून देण्याचा हा जो त्यांचा विचार होता, हा अतिशय मार्मिक आणि फार सुंदर विचार होता। हा त्यांचा जो शब्दप्रयोग आहे हा आपण कधीही विसरू शकत नाही। त्यांनी हा वाक्प्रचार, मुळांचा बाजार हा जो वाक्प्रचार आहे, त्यांनी तो अजरामर करून टाकला। खरं तर 14 नोव्हेंबरला 10-12 दिवसापूर्वी आमच्या दोघांच्या खूप गप्पा झाल्या होत्या। म्हणजे एक 10-12 दिवसातनं त्यांचा फोन यायचाच आणि आमच्या गप्पा व्हायच्या। आणि काय त्या मी असं काही घडेल याची कल्पना सुद्धा नव्हती मला। मंडळी, आपल्या सगळ्यांच्या वतीने मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की परमेश्वरा गुलाबरावांच्या आत्म्याला चिरशांती मिळू दे, त्यांचं खूप चांगलं होऊ दे। ते इतक्या लहान वयामध्ये आणि अतिशय पॉप्युलर असताना आम्हाला सगळ्यांना सोडून गेले। हे एका दृष्टीने जरी वाईट झालं असलं तरी त्यांचं नाव बाकी अजरामर झालं। त्यांनी जाताना आपल्याला सगळ्यांना पोरकं केल्यासारखं जाणवतंय मला। धन्यवाद।